नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी संध्या चपरे. आपण बृहदारण्यक उपनिषद बघत आहोत. बृहदारण्यक उपनिषदाचा भाग 7वा मी इथे चालू करते, परंतु त्याआधी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आजच्या एपिसोडमध्ये आपण संवाद बघणार आहोत बरं का. संवाद म्हणजे काय, तर हे उपनिषद एक वैशिष्ट्य त्याचं असं आहे की यामध्ये महर्षी याज्ञवल्क आणि इतर जणांशी त्यांचे झालेले संवाद हे खूप प्रसिद्ध आहे आणि ज्ञानपूर्ण आहेत. त्यातीलच काही निवडक संवाद आपण इथे बघणार आहोत. हे बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्यामध्ये राजा जनकाचा वारंवार उल्लेख येतो. हा राजा जनक म्हणजे सीतेचे वडील किंवा पिता नाहीत बरं का. हा राजा जनक जो आहे तो वेदकालीन खूप पूर्वीचा राजा आहे. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 20 मध्ये सुद्धा भगवंतांनी या राजाचाच उल्लेख केलाय आणि त्यांनी म्हटलंय की जनकाधिक राजांनी सुद्धा निष्काम कर्म मार्गाने सिद्धी मिळवली. हा तो जनक राजा, विदेह देशीचा किंवा मिथिला देशीचा राजा जनक. तो स्वतः आत्मज्ञानी असून सुद्धा बर का, तो स्वतः आत्मज्ञानी असून सुद्धा त्यानं अत्यंत चोखपणे आपला राज्यकारभार सांभाळला. प्रजेची पुत्राप्रमाणे सगळ्यांची त्यांनी काळजी घेतली. अत्यंत कर्तव्यदक्ष असा तो प्रसिद्ध राजा होऊन गेला. तर एकदा या जनक राजाने बर का एक महायज्ञ करायचं ठरवलं आणि त्यामध्ये त्याला अशी इच्छा होती की आपल्या दरबारामध्ये अनेक विद्वान महर्षी ऋषींना पंडितांना आपण बोलवावं आणि त्याची जाणण्याची इच्छा होती की या सगळ्यांमध्ये ब्रह्मवेत्ता कोण आहे, खरा आत्मज्ञानी कोण आहे. ब्रह्मवेत्ता म्हणजे आत्मज्ञानी, ज्याला परमेश्वराचं दर्शन किंवा अनुभूती आलेली आहे असा जो आत्मज्ञानी असेल तो बघण्याची राजाला इच्छा होती. आणि त्यासाठी त्यांनी दक्षिणा म्हणून बर का, त्यासाठी त्यानं दक्षिणा म्हणून यज्ञामध्ये 1000 अतिशय चांगल्या प्रतीच्या गायी त्यानं तिथे आणून ठेवलेल्या होत्या आणि प्रत्येक गायीच्या शिंगाला त्यानं 20 तोळ्यांचं त्यानं सुवर्ण त्यानं बांधलेलं होतं. आणि त्यानं तिथे घोषित केलं, त्यानं तिथे सगळ्या जमलेल्या विद्वानांना सांगितलं, तुमच्यामध्ये जो कोणी ब्रह्मवेत्ता असेल बर का, तुमच्यामध्ये जो कोणी ब्रह्मवेत्ता असेल त्यानं या गायी घेऊन जाव्यात. आता ब्रह्मवेत्ता म्हणजे कोण, तर आत्मज्ञानी. तर आत्मज्ञानी व्यक्तीबद्दलची वेदांतामध्ये काय धारणा आहे, काय समजूत आहे, तर आपण केनोपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे.
तो काय म्हणतो ते बघूया. यस्या मतम तस्य मतम मतमेयस्य अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानतम. म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की जो आत्मज्ञानी आहे बर का, ज्याला हे परमेश्वराचं ज्ञान अनुभूती आलेली आहे, ज्याला हे समजलेलं आहे असं ज्याला वाटतं त्याला ते समजलेलं नसतं. आणि ज्याला हे समजत नाही, ज्याला हे समजत नाही त्याला ते खरोखरीच समजलेलं असतं. म्हणजेच ज्ञानीला ते माहीत नसतं आणि अज्ञानीला मात्र ते माहीत असतं. असा गोंधळात टाकणारा जो संभ्रमित करणारा जो मंत्र आहे की ज्याला खरोखर कळलाय त्याला ते माहीत नाही आणि ज्याला ते कळलेलंच नाही त्याला ते माहीत आहे. हे कसं काय बुवा? तर त्याचं कारण असं आहे की आपला जो व्यक्तिगत जीव आहे, जीवात्मा, अहंकार, मी करणारा माझा जीव, तो जो अहंकार आहे तो कशामुळे उत्पन्न झालेला आहे? तर तो आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे ईश्वर तत्व आहे त्याच्या प्रकाशामुळे, म्हणजे त्याचा प्रकाश हा अहंकार रूपी आरशावर पडल्यामुळे आपला अहंकार, त्यातून त्याला प्रकाश ऊर्जा मिळाल्यामुळे तो अहंकार निर्माण झालेला आहे. म्हणजे अहंकार स्वतः स्वयंभू नाही, त्याला निर्माण करणारं ईश्वर तत्व हे त्याच्या पाठीमागे आहे. तर साक्षात्कारामध्ये काय घडतं? तर अहंकार रूपी आरशामध्ये जे ईश्वर तत्वाचं प्रतिबिंब पडून जे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, प्रतिबिंब, चिदाभास जो तयार झालेला असतो, ते प्रतिबिंब आणि अहंकार हा आरसा हे एकमेकांशी एकरूप होतात. आरसा आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब हे नेहमीच एकमेकांशी एकरूप असतं. त्यामुळे ते रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणजेच अहंकार असं समीकरण होतं. त्यामुळे हा जो अहंकार रूपी जीव आहे, जेव्हा ध्यान धारणेमध्ये, उपासनेने, तपस्येने काय घडतं? तर तेव्हा हळूहळू आपल्यातील विकार नष्ट होतात, मन शुद्ध होतं, बुद्धी शुद्ध होते, अहंकाराचा स्वतःचा मीपणा कमी 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 होऊन काय घडतं? तर त्या तपस्येमध्ये, त्या साधनेमध्ये अहंकार रूपी आरसा हा त्या ईश्वर तत्वाच्या जवळ जवळ जाऊ लागतो. म्हणजे सांकेतिक अर्थ याचा काय घ्यायचा की अहंकार जेव्हा ईश्वर तत्वामध्ये विलीन होतो त्या घटनेला आत्मज्ञान असं म्हटलं जातं. मनुष्याचा अहंकार नष्ट झाला रे झाला की तिथे ईश्वर तत्व प्रगटतं. दोन घटक आहेत, ईश्वर तत्व ओरिजिनल, त्याच्यापासून बनलेलं प्रतिबिंब म्हणजे अहंकार. जोपर्यंत अहंकार पुढे आहे तोपर्यंत ईश्वर तत्व मागे आहे. जेव्हा अहंकार ईश्वर तत्वामध्ये विलीन होतं तेव्हा एकच तत्व उरतं, ते म्हणजे ईश्वर तत्व. त्याला आत्मज्ञान होणं असं म्हणतात. म्हणजे मग आत्मज्ञानामध्ये काय घडतं? तर आत्मज्ञानामध्ये अहंकार जो अनुभूती घेतो, वेगवेगळे अनुभव घेतो आणि म्हणतो मी हा अनुभव घेतला, मी हे केलं, मला हे कळलं, मला हे मी जाणलं, हा म्हणणारा जो अहंकार आहे तो अहंकारच आत्मज्ञानामध्ये विलीन झालेला आहे, ईश्वरामध्ये तो विलीन झालेला आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्याला जो खरा आत्मज्ञान झालाय तो ते म्हणू शकत नाही. का? कारण त्या घटनेच्या वेळेला, त्या अनुभूतीच्या वेळेला मी हा अनुभव घेतला म्हणणारा
तो अहंकारच तिथे उपस्थित नव्हता. आणि जेव्हा अहंकार उपस्थित होतो तेव्हा पाठीमागचं ईश्वर तत्व पाठीमागे राहतं. म्हणजे कसं आहे ना, आपण एकाच वेळेला दोरी आणि त्याच वेळेला त्यावरचा सर्प आपण नाही बघू शकत. आपण जर दोरी बघितली तर त्याच्यावर भासणारा सर्प आपल्याला भासणार नाही. आणि जर आपण सर्प बघितला तर त्याच्या पाठीमागचा पायाभूत दोरी आपल्याला दिसणार नाही. एका वेळेला एकच तत्व हे पुढे येतं. आपल्या बाबतीत काय घडतं की सतत आपला अहंकार रूपी आरसा हा मलिन आहे, मी करणार आहे, म्हणून त्याला निर्माण करणारे ईश्वर तत्व हे त्यानं झाकोळून जातं. आता इथे काय घडलं की जेव्हा राजा जनकानं सांगितलं की जो आत्मज्ञानी असेल त्यांनी या गायी घेऊन जाव्यात. आता कोणीच उठे ना, काय करावं असा प्रश्न पडला. तेव्हा महर्षी याज्ञवल्कांनी आपल्या शिष्याला म्हटलं, सोमश्रवा त्या गायी उचल आणि आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. त्याबरोबर त्या तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या पंडितांना अतिशय हे कृत्य उद्धटपणाचं वाटलं. हा याज्ञवल्क स्वतःला समजतो काय? हा मी ब्रह्मज्ञानी आहे असा अहंकार त्याच्यामध्ये निर्माण झालाय. सरळ त्यानं गायी घेऊन जायला सांगितलं म्हणजे काय? परंतु यातला पेज जो आहे तो याज्ञवल्क महर्षींनी ओळखलेला होता. काय आहे की राजा जनक सुद्धा स्वतः आत्मज्ञानी होताच. आणि म्हणूनच त्यांनी मुद्दाम हा प्रश्न सांगितला की जो आत्मज्ञानी असेल त्याने गायी घेऊन जाव्यात. कारण आत्ताच आपण केनोपनिषदातला मंत्र बघितला, जो आत्मज्ञानी आहे त्याला ते समजत नाही. का? कारण तो सांगू शकत नाही. कारण त्या अनुभवाच्या वेळेला मी करणारा अहंकार तिथे उपस्थित नसतो. त्यामुळे जो खरा आत्मज्ञानी आहे त्याला ते माहीत नसतं. आणि ज्याला जे माहितीये, म्हणजे अहंकाराला जे माहितीये, अजून अनुभव आलेला नाही पण त्याला शब्दांनी ते कळलेलं आहे, असा जो अज्ञानी आहे त्याला मात्र असं वाटतं की आपल्याला ते कळलेलं आहे. आणि त्यामुळे राजा जाणून होता की एखादा जर उठून म्हणाला हो मी आत्मज्ञानी आहे, तर असं म्हटलं की ते मंत्राच्या विरुद्ध जाईल, वेदांताच्या विरुद्ध जाईल. आणि जर मौन पाळलं, जर का मौन पाळलं तर काय होईल? तर राजाची त्या यज्ञामध्ये जे दान करायची इच्छा आहे ती इच्छा त्याची अपूर्ण राहील. महर्षी याज्ञवल्कांनी बरोबर ओळखलं की राजा जनकानं हा सगळ्यांना कोड्यात टाकणारा प्रश्न का विचारलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत बुद्धी कौशल्यानं त्याचं उत्तर दिलं. ते स्वतःच्या तोंडून असं म्हणाले नाही की मी आत्मज्ञानी आहे म्हणून मी या गायी नेतो. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं शिष्याला की या गायी घेऊन जा. म्हणजे स्वतः तोंडानं न बोलता त्यांनी कृती मात्र मी स्वतः आत्मज्ञानी आहे अशी आत्मविश्वासपूर्वक त्यांनी ती कृती केली. आणि त्याचं राजा जनकांनी घातलेलं कोडं त्यांनी सोडवून दाखवलं. ते अत्यंत नम्र आणि विनयी स्वभावाचे होते. कारण त्यांनी सगळ्यांना नम्रपणे अभिवादन करून म्हटलं की माझ्या शिष्याला मी या गायी घेऊन जायला सांगत आहे. म्हणजे ते नम्र स्वभावाचे होते हे सुद्धा त्यातून सिद्ध होतं. परंतु त्याचा आतलं मर्म न कळल्यामुळे अनेक जण त्यांच्यावर चिडले आणि त्यांना त्यांची कृती उद्धटपणाची वाटली. आणि म्हणून मग पुढे अनेकांनी त्यांचं ज्ञान तपासून बघण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
अश्वलायननं महर्षी याज्ञवल्कांना विचारलं की सगळे जर मृत्यूनं व्यापलेले आहेत, सगळे जर मृत्यूनं व्यापलेले आहेत, तर मनुष्य कोणत्या उपायांनी या मृत्यूच्या पकडीतून मुक्त होऊ शकतो? कोणत्या उपायांनी मनुष्य मृत्यूच्या पकडीतून मुक्त होऊ शकतो? तेव्हा महर्षी याज्ञवल्कांनी त्यांना उत्तर दिलं, अग्नी आणि वाणी या स्वरूपामध्ये, अग्नी आणि वाणी या स्वरूपामध्ये जो ऋत्विज असतो, ऋत्विज कोण? जो यज्ञामध्ये पौरोहित्य करतो, मंत्र म्हणतो, तो ऋत्विज. जो ऋत्विज असतो त्याच्या मदतीनं मनुष्य या मृत्यूच्या पकडीतून मुक्त होऊ शकतो. म्हणजे काय? तर जे वाणीचा उल्लेख केला, वाणी ही शरीरामधलं एक आपलं तत्व आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता ही कोण आहे? तर वाणीच्या पाठीमागची देवता ही अग्नी देवता मानली जाते. मनुष्य काय करतो? आसक्तीमुळे, लोभामुळे, कामनांमुळे, मनातील वासनांमुळे मृत्यूला बांधला जातो. का? कारण कामनेनं केलेलं कर्म त्याच्या पदरामध्ये कर्मफळ टाकतं, ते संचितामध्ये जाऊन पडतं आणि त्या शिल्लक कर्मफळांचा उपभोग घेण्या वाचून त्याला गत्यंतर नसल्यामुळे पुन्हा पुन्हा प्रत्येक जन्म त्याला ते कर्मफळ भोगण्यासाठी म्हणून जन्म घ्यावा लागतो. आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा यज्ञ करता इदम न मम असं म्हणत आहुती यज्ञ अग्नीमध्ये अर्पण करतो. परंतु इदम न मम याचा जो खोल गंभीर अर्थ आहे तो आपण लक्षात घेत नाही. इदम न मम म्हणजे हे माझं नाही, अशा निष्काम वृत्तीनं, त्यामध्ये अडकून न राहता, त्यामध्ये आसक्ती न ठेवता निर्लेप मनानं मनुष्यानं यज्ञ करावा असं सांगितलं गेलं आहे. परंतु आपण जे यज्ञ करतो किंवा जे काही कर्मकांड करतो ते आपल्या वासना तृप्तीसाठी, कामना तृप्तीसाठी म्हणून आपण ते करत असतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आपला जीव संसाराच्या चक्रामध्ये अडकून जातो. म्हणून महर्षी याज्ञवल्क असे म्हणाले की अग्निरूप वाणीच्या सहाय्यानं मृत्यूपासून मुक्तता मिळेल. कारण मुळात वाणी ही कशी आहे? वाणी ही अग्निरूप आहे. वाणी ही अग्निरूप आहे, परंतु ती तशी वाणी आपल्यामध्ये राहत नाही. कारण आपली वाणी इच्छांनी, कामनांनी मलिन झालेली असते. परंतु जेव्हा कधी आपण निष्काम निर्लेप वृत्तीनं वाणीचा उपयोग करतो, बर का, जेव्हा वासनारहित वृत्तीनं आपण जेव्हा वाणीचा उपयोग करतो तेव्हा मात्र ती वाणी साक्षात अग्निरूप होते. वाणीला अग्निरूप प्राप्त होतं आणि असं झालं की आपल्या मनातील आसक्तीचे पाश जळून नष्ट व्हायला लागतात आणि त्यामुळे मनुष्य मृत्यूरूपी जी त्याचा विळखा घातलेला आहे त्यामधून तो मुक्त होतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जर निष्काम वृत्तीनं मंत्र जप केला, बर का, निष्काम वृत्तीनं मंत्र साधना केली, त्याला अभ्यारोह असं म्हटलं जातं आणि त्यानं आपली मृत्यूच्या पाशातून सुटका होते. आता त्यानंतर अर्थ भागानं विचारलं. प्रत्येक जण महर्षी याज्ञवल्कांची विद्वत्ता तपासून बघण्यासाठी अगदी अधीर झालेला होता.
त्यामुळे नंतर अर्थ भागानं विचारलं, ज्या वेळेला मनुष्य मरण पावतो, बर का, ज्या वेळेला मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याला सोडून जात नाही. हा, तेव्हा त्याला सोडून जात नाही असं काय उरतं? तेव्हा महर्षी याज्ञवल्क शांतपणे म्हणाले, जेव्हा आत्मज्ञानीच मरण घडतं तेव्हा त्याला काय सोडून जात नाही, तर त्याला त्याचं नाव लौकिक जो त्यानं संपादन केलेलं आहे ते त्याला सोडून जात नाही. म्हणजे काय, कोणीही असू दे, आत्मज्ञानी असू दे किंवा सामान्य कोणी असू दे, कोणाचाही जरी मृत्यू झाला तरी हे जे स्थूल शरीर आहे ते दोघांचंही नष्ट होतं. ते पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, ते पंचमहाभूतामध्ये विलीन होतं. परंतु सामान्य व्यक्तीच्या बाबतीत काय घडतं की त्याचं स्थूल शरीर जरी गेलं तरी आतलं सूक्ष्म शरीर आणि त्याला चिकटून राहिलेलं संचिताचं म्हणजेच कर्मफळांचं ओझं जे चिकटून राहिलेलं असतं, त्यामुळे त्या सामान्याची मृत्यूपासून खऱ्या अर्थाने सुटका होत नाही. कारण ते जे संचिताचं गाठोडं आहे त्यातील कर्मफळ उपभोगण्यासाठी सूक्ष्म देहाला पुन्हा पुन्हा नवीन नवीन जन्म घ्यावे लागतात. परंतु आत्मज्ञानीच्या बाबतीत काय घडतं, त्याचं स्थूल शरीर जातं, आतलं सूक्ष्म शरीर, त्याचं आतलं सूक्ष्म शरीर सुद्धा हे अवकाशामधल्या सूक्ष्म तत्वांमध्ये विलीन पावतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मज्ञानीचं कोणतंही शरीर आता शिल्लक राहत नाही. का? कारण संचिताचं गाठोडं तिथे नसल्यामुळे त्यासाठी त्याला आता जन्म घ्यायची गरज नसते. परंतु त्याचे देह जरी नष्ट झाले, आतले एकूण 3 देह, स्थूल शरीर, आतलं सूक्ष्म शरीर आणि त्याच्या आतलं कारण शरीर जे त्रिगुणांनी भरलेलं आहे, तिन्ही शरीर ही नष्ट होतात. मग आता काय उरतं, तर आत्मज्ञानीचं नाव उरतं. त्यानं लोककल्याणासाठी त्याचा देह, समाजासाठी, त्याच्या भल्यासाठी, लोकांच्या हितासाठी त्यानं देह झिजवलेला असतो. किंवा जरी सुद्धा आत्मज्ञानी जर एकांतवासामध्ये जरी राहिला, समाजामध्ये न राहता, तरी सुद्धा त्याच्या प्रगल्भतेनं त्याची कीर्ती सगळीकडे पसरू लागते. आणि अशा या अलौकिक अशा आत्मज्ञानीचं तेज सगळ्या समाजामध्ये पसरून राहतं. त्यांचं नावलौकिक, त्यांचं कौतुक हे अखंडपणे, अक्षयपणे ते चिरंतन वास करत असतो. त्यामुळे महर्षी याज्ञवल्क म्हणाले की काय शिल्लक राहतं, तर त्यांचं नाव, कौतुकास्पद त्यांचं कर्तृत्व हे त्यांच्या मागे शिल्लक राहतं. महर्षी याज्ञवल्क हे अत्यंत श्रेष्ठ आणि प्रज्ञावंत ऋषी होते. ते वैशंपायन ऋषी आणि उद्दालक ऋषी यांचे शिष्य होते. ते स्वतः गृहस्थाश्रमी होते, बर का. महर्षी याज्ञवल्क गृहस्थाश्रमी होते. त्यांच्या 2 पत्नी होत्या. एक कात्यायनी की जिला आत्मज्ञानाबद्दल काही विशेष उत्सुकता किंवा रुची नव्हती, ती व्यवस्थितपणे त्यांचा घर संसार सांभाळत होती. आणि दुसरी त्यांची पत्नी मैत्रेयी, ही स्वतः विरक्त वृत्तीची होती आणि तिला ज्ञानाबद्दल प्रचंड ओढ होती. तर झालं काय की महर्षी याज्ञवल्कांचा संसार, मुलं बाळ त्यांचे लग्न करून झाली, जवळपास सगळी कर्तव्य त्यांनी जेव्हा पूर्ण केली, तेव्हा त्यांच्या मनानं असं घेतलं की आता आपण संन्यास ग्रहण करावा. परंतु अर्थातच
संन्यास ग्रहण करायचा म्हणजे दोन्ही पत्नींची परवानगी मिळवणं हे आवश्यक होतं. कात्यायनीनं त्यांना मनापासून परवानगी दिली. आता प्रश्न मैत्रेयीचा होता. त्यांनी मैत्रेयीला जवळ बसवलं आणि ते म्हणाले की माझी जी काही आतापर्यंत संपत्ती आहे ते एका मोठ्या गुरुकुलाचे ते प्राचार्य होते, प्रमुख होते, हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते, असे ते विद्यासंपन्न आणि त्यांच्याकडे संपत्ती सुद्धा असल्यामुळे ते मैत्रेयीला म्हणाले की माझ्या संपत्तीचे 2 भाग मी सारखे 2 भाग केलेले आहेत. एक वाटा कात्यायनीकडे जाईल, दुसरा तू घ्यावास आणि मला संन्यासाची परवानगी द्यावीस. तेव्हा मैत्रेयीनं हसून त्यांना म्हटलं की आपली संन्यासाची इच्छा मी जाणते आणि मी आपल्याला विरोध करणार नाही, परंतु तुम्ही जे संपत्तीचा वाटा मला देऊ करताय तर त्याबद्दल मला असं विचारायचं आहे की या संपत्तीनं बर का, अगदी भले जरी तुम्ही अख्खी पृथ्वी मला दान केलीत तरी सुद्धा त्या संपत्तीनं मला अमरत्व प्राप्त होईल का, बर का, असा तिने प्रश्न विचारला. तेव्हा महर्षी याज्ञवल्क म्हणाले, मैत्रेयी नाही, संपत्तीमुळे मनुष्याला अमृतत्व प्राप्त होऊ शकणार नाही. काय म्हणाले याज्ञवल्क? ते म्हणाले न वित्तेय तर्पयिनो मनुष्यो अमृततस्य तू नाशास्ती वित्तेन. म्हणजे काय की कितीही संपत्ती मनुष्याला मिळू दे, त्यानं एकतर त्याची तृप्ती सुद्धा कधीही होत नाही, ही तर गोष्ट आहेच, पण अजून एक म्हणजे की त्यानं मनुष्याला अमरत्व मिळू शकत नाही. आता मैत्रेयीनं याज्ञवल्कांना जो प्रश्न विचारला की मला यानं अमरत्व मिळेल का, तेव्हा अमरत्वाचा अर्थ काय? तर अमरत्व म्हणजे मरणच न येणं किंवा प्रदीर्घ काळानंतर मरण येणं असा त्याचा अर्थ नाही, बर का, लक्षात घ्या. अमरत्वाचा अर्थ मैत्रेयीच्या मनामध्ये असा होता, असं आयुष्य की जे सुख, समाधान, शांती, तृप्तता यांनी काठोकाठ भरलेलं असेल, असं आयुष्य प्राप्त होणं म्हणजे अमरत्व प्राप्त होणं. आणि असं सुख समाधानानं भरलेलं आयुष्य हे केवळ आणि केवळ संपत्तीच्या जोरावर मनुष्य प्राप्त करू शकत नाही. मैत्रेयीनं जो प्रश्न विचारला त्यानं महर्षी याज्ञवल्क अगदी प्रसन्न झाले. त्यांच्या लक्षात आलं की आपण संपत्ती जी देऊ केली ती त्याचा मैत्रेयीला अजिबात लोभ नाही. तर तिनं काय विचारलं की मला तुम्ही जे आत्मज्ञान जाणता ते तुम्ही मला सांगावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तिच्या त्या प्रश्नानं ते प्रसन्न झाले आणि त्यांच्या लक्षात आलं ही खरोखर प्रज्ञावंत, प्रतिभावंत अशी स्त्री आपल्याला भाग्य म्हणून पत्नी मिळालेली आहे. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं, बैस, तू आत्मज्ञानाबद्दल मला विचारतेस ना, तर हे आत्मतत्व काय आहे ते मी तुला आता नीट समजावून सांगतो, बैस. आणि मग ते म्हणाले, अगं मैत्रेयी, आपल्याला पती, मुलगा, नातेवाईक असे जे सगळे आपले असतात या किंवा वैभव घे, काही घे, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रिय असतात त्या गोष्टींसाठी म्हणून त्या प्रिय नसतात. म्हणजे काय, तर पती प्रिय असतो तो त्या पतीसाठी नसतो, मुलगा प्रिय वाटतो तो त्या मुलासाठी म्हणून प्रिय वाटत नाही,
तर त्याच्या पाठीमागे असं तत्व आहे की त्या सर्व गोष्टी व्यक्ती आपल्या आत्म्याला प्रिय असतात म्हणून त्या प्रिय वाटतात. न वा अरे पत्युः कामाय पतीही प्रियो भवती आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. म्हणजे काय, कोणतीही व्यक्ती, पती असू दे कोणीही असू दे, दुसऱ्यांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. मी तसं प्रेम करू शकत नाही. तर सर्वच्या सर्व केवळ आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपण हे दुसऱ्यांवर प्रेम करत असतो. किती कटू सत्य नाही का, किती कटू सत्य महर्षी याज्ञवल्कांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. प्रत्येक जण स्वतःसाठीच सगळं काही करत असतो. म्हणजेच ही प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व काही करत असते. पण मला हे कटू सत्य ऐकवत नाही. मला काय म्हणायचं असतं नेहमी, मी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणून मी प्रेम करते, त्यांच्या सुखासाठी मी झटते, त्यांच्या भल्यासाठी मी त्यांच्यावर प्रेम करते. कारण असं म्हटल्यानं माझ्या मनातली अहंकार जो आहे तो त्यानं सुखावला जातो, नाही का. माझ्या स्वतःसाठी नाही, अर्थातच नाही. मी लोकांच्या भल्यासाठी म्हणून त्यांच्यावर प्रेम करते हे मला म्हणून दाखवायचं असतं. परंतु याज्ञवल्क ऋषी असं म्हणतात की हे सगळं जे तुम्ही बोलताय ना ते सगळं वरवरचं आहे, बर का. सगळं वरवरचं आहे. जोपर्यंत सर्व काही ठीकठाक चालू असतं, जोपर्यंत सगळी परिस्थिती अनुकूल असते, सगळं व्यवस्थित असतं, तोपर्यंतच आपलं हा प्रेमाचा बुरखा हा पांघरलेला असतो. हा सगळ्यांवर जे आपण प्रेम करतो त्याच्या पाठीमागचा जो माझा स्वार्थीपणाचा बुरखा आहे तो जेव्हा सगळं ठीकठाक असतं तेव्हा तो सुरक्षित असतो. परंतु जरा काही परिस्थिती बिघडू दे, जरा काही परिस्थिती बिघडू दे, संकट येऊ देत, आघात येऊ देत, आणि मग मात्र माझं प्रेम कुठे जातं. महर्षी याज्ञवल्क म्हणतात की तेव्हा मात्र अडचणी आल्या, जरा मनाविरुद्ध कोणी आपल्या वागला, परिस्थिती बदलली की हे प्रेम राहत नाही. असा या मंत्राचा अगदी सरळ सरळ स्पष्ट कटू अर्थ आहे. मग हे असं का बरं घडतं, तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं जे प्रेम आहे, राग, लोभ, विकार, हे सगळे मी काय करते, शरीर आणि मनाच्या स्तरावर मी आता उभी आहे. सामान्य माझ्यासारखी व्यक्ती ही नेहमीच शरीर मनाच्या विटेवर उभी आहे. माझा पाया काय आहे, मी म्हणजे शरीर आणि मन, ती माझी वीट आहे, त्या विटेवर मी उभी आहे. आणि शरीर मन जी वीट आहे, जो मूळ पायाच आहे, तो कसा आहे, तो लोभी आहे, स्वार्थी आहे. आणि त्यामुळे माझं प्रेम सुद्धा ज्या पायावर मी उभी आहे तसंच माझं प्रेम घडू शकतं. आणि म्हणून याज्ञवल्क ऋषींना असं म्हणायचंय की अगं मैत्रेयी, हे आत्मतत्व जे आहे ते तू खऱ्या अर्थानं जाण. आणि शरीर मनाच्या विटेवर उभी असलेली तू आता जम घेऊन आत्मतत्वाच्या पायावर त्याच्या विटेवर उभी राहिलीस की तुझी वर्तणूक सगळी बदलेल. मी हे जे आता म्हटलं ना, परिस्थिती आली की परिस्थिती बदलली, वाईट काही घडलं, संकट आली की ते प्रेम मागे जातं, हे कोणाच्या बाबतीत म्हटलं मी, की जे शरीर मनाच्या स्तरावर उभे आहेत त्यांच्यासाठी मी म्हटलं.
पण जेव्हा मी ते शरीर मनाचा स्तर ओलांडून आत्मतत्वाच्या स्तरावर त्या विटेवर जाऊन जेव्हा उभी राहते, तेव्हा मात्र असं घडत नाही. तेव्हा माझे विकार मला त्रास देत नाही. आत्मतत्वाचा पाया, ती वीट कशी आहे, ती मुळातच शांत स्वरूप आहे, मंगलदायी आहे, कल्याणकारी आहे, सर्वांचं हित बघणारी आहे, अविकारी आहे, निस्वार्थी आहे. अशी ती मूळची वीटच आत्मतत्वाची निरपेक्ष असल्यामुळे, आणि आता त्या विटेवर तो पाया माझा झाला असल्यामुळे आता हे घडत नाही. आपण साधू संत महात्म्यांची जर जीवन बघितलं तर ते काही परिस्थिती आली की त्यांचं प्रेम कुठे बाजूला उडून जात नाही. ते शांतपणे, स्थितप्रज्ञपणे संकटाचा मुकाबला करतील आणि त्याच वेळेला त्यांचं प्रेम सुद्धा हे बदलू शकत नाही. ते अभंग राहतं, कारण त्यांच्या अधिष्ठान त्यांचं आता आत्मतत्व आहे. तर ते ज्या दोन ज्या विटा आहेत, त्याला मी विटा म्हणते, पाया आहेत, कोणत्या विटेवर आपण उभे आहोत ते आपण जाणून घ्यायचंय. हे तत्व जे कटू सत्य आहे ते सामान्य लोकांसाठी महर्षी याज्ञवल्कांनी सांगितलेलं आहे. परंतु हे आत्मज्ञानी जे आत्मतत्वाला जाणतात, त्याच्यावर जे उभे आहेत आणि त्यातले गुण संपादन केलेले आहेत, अशा ज्ञानींच्या बाबतीत मात्र हे घडत नाही. म्हणजेच काय, मी आत्मस्तरावरून वागणं म्हणजे काय, तर मी आता निर्लेप मनाने सगळ्यांवर निरपेक्षपणे प्रेम करायला लागते. अर्थात इथे मला असं म्हणावं असं वाटतं की महर्षी याज्ञवल्कांनी हे जे कटू सत्य सांगितलंय ते अर्थातच ते सत्यच आहे. परंतु तरी सुद्धा मला असं म्हणावं असं वाटतं की भले आम्ही सामान्य असू, परंतु या सामान्यांच्या नियमाला अपवाद सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, नाही का? आपण बघतो, आपण जाणतो की बऱ्याच व्यक्तींना आपण ओळखतो की जे कोणतीही अपेक्षा न ठेवता निरलसपणे आपल्या माणसांची काळजी घेत असतात. आपल्या माणसांचीच नाही तर समाजाच्या हिताचा सुद्धा ते विचार करत असतात. कोणी हॉस्पिटलमध्ये 2 तास जाऊन लोकांना चहा पाणी पुरवतं, कोणी अनाथाश्रमामध्ये जाऊन आपल्या वेळेचं योगदान त्यांना देतं. हे सगळं काय आहे? हे सगळं निरपेक्ष प्रेमाचा झराच आपल्याला सामान्य लोकांमध्ये सुद्धा तो आढळतो. आणि त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की भले मी आत्मज्ञानाच्या विटेवर अजून पाऊल ठेवलेलं नसलं तरी सुद्धा चिंतनानं, मननानं, श्रवणानं माझी बुद्धी हळूहळू नक्कीच विकसित होऊ शकते. बुद्धीवरचे स्वार्थीपणाचे, संकुचितपणाचे थर हळूहळू कमी प्रमाणात का होईना पण ते कमी व्हायला लागतात. माझ्या कक्षा विस्तारू लागतात. मी स्वतःपुरतच न बघता मला जेवढं शक्य होईल तेवढा मी समाजाचा निश्चितपणे विचार करते. आणि माझं योगदान भले खारीच्या वाट्यासारखं का असेना, क्षुल्लक का असेना, पण मी हळूहळू माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यापक दृष्टीनं मी आता समाजाकडे पाहायचा प्रयत्न करते. त्यामुळे सरसकटपणे हा नियम, हे जे कटू सत्य आहे, बोचणारं सत्य, ते जरी निर्विवादपणे खरं असलं तरी सरसकटपणे प्रत्येकालाच ते लागू होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अशा छोट्या छोट्या परीनं लोकांची मदत करणारा, ज्यांच्यामध्ये दयेचा झरा भरलेला आहे, अशा सात्विक लोकांसाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण बघूया ना. ते म्हणतात, त्याचं सुंदर लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत.
जे का रंजले गांजले, हा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. यावरून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ तुकाराम, जन्म 1608, मृत्यू 1650. वारकरी संप्रदायाचे ते संत होते. ते प्रख्यात कीर्तनकार होते. अनेक अभंग रचना त्यांनी केलेल्या आहेत. समाजातील अन्याय परंपरा यांच्या विरुद्ध सुद्धा ती निर्भीडपणे त्यांची मतं अभंगांमध्ये मांडत असत. त्यांच्या अभंगांवर ज्ञानेश्वर, संत कबीर, नामदेव यांचा प्रभाव होता. ते आत्मज्ञानी संत होते. त्यांच्या अभंगांमधून परमेश्वराबद्दल प्रेम आणि भक्ती ही व्यक्त होत असे. जो परमेश्वर सर्वांच्या हृदयात वास करून आहे, त्याला आपण जर सात्विक शुद्ध अंतःकरणाने जर का आपण वागलो तर तो भक्तिभाव त्याला खऱ्या अर्थानं त्याला समर्पित होतो असं ते म्हणत असत. आपल्या समर्पणाद्वारे, आपल्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष मिळू शकतो. त्यांना वारकरी जगद्गुरु असं आदराने संबोधतात. त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग लोकांना समजावून सांगितला. त्यांचे अभंग हे सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जातात. असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि त्यामुळेच आपण अहंकाराच्या विटेवरून स्वतःला वरती नेत बर का, आत्मतत्वाच्या विटेवर जाण्यापर्यंत त्या जाण्याचा मार्ग जो आहे तोच इतका प्रेरणादायी आहे की त्यामध्येच आपल्या व्यक्तिमत्वाचं हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होऊ लागतं आणि ईश्वरीय तत्व जे आपल्यात आहे त्यातला छोटासा का होईना पण अंश आपल्यातून सुद्धा हळूहळू झळकू लागतो. निस्वार्थी प्रेमाचा आविष्कार आपल्यामध्ये तो घडवून आणतो. पण महर्षी याज्ञवल्कांनी सांगितलेलं हे कटू सत्य, काय सत्य, की मनुष्य दुसऱ्यासाठी त्याच्या सुखासाठी प्रेम करत नाही तर आपल्याला स्वतःच्या सुखासाठी म्हणून तो प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो. हे जे कटू सत्य आहे ते सुद्धा अर्थातच आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पडतं आणि आपलं मन तपासून बघायला ते उद्युक्त करतं. आता वळूया आपण महर्षी याज्ञवल्क आणि विदुषी गार्गी यांच्या संवादाकडे. बर का, गार्गी ही सुद्धा त्या वेदकालीन काळामध्ये गार्गी ही सुद्धा ब्रह्मवादिनी म्हणून नावाजलेली होती. ब्रह्मवादिनी याचा अर्थ काय, की जिनं आत्मज्ञान प्रत्यक्ष त्याचा अनुभूती घेतलेली आहे अशी अत्यंत ज्ञानी प्रज्ञावंत अशी स्त्री. गार्गी सुद्धा राजा जनकाच्या नवरत्न जो भाग होता, नवरत्न लोकांमध्ये तिची गणना केली जाईल. नवरत्न म्हणजे कोण, तर अशी 9 रत्न
वेगवेगळ्या अभ्यासाच्या क्षेत्रातली तज्ञ मंडळींचा त्यामध्ये समावेश केला जाईल. त्यामध्ये गार्गीचा सुद्धा समावेश केलेला होता. गार्गीने सुद्धा उठून महर्षी याज्ञवल्कांना प्रश्न विचारला. गार्गी वाचकन्वी ही तत्वज्ञानी होती. गार्ग ऋषींच्या कुळामध्ये तिचा जन्म झाला. अस्वलायनच्या गृहसूत्र ग्रंथामध्ये गार्गीचा उल्लेख मिळतो. राजा जनकाच्या दरबारामध्ये गार्गीनं महर्षी याज्ञवल्कांना काही प्रश्न विचारले होते. गार्गीनं विचारलं, महर्षी, आपण मला सांगावं की जे द्युलोकाच्या वर, द्युलोक म्हणजे स्वर्ग लोकाच्या वर, आणि जे पृथ्वीच्या खाली आहे, बर का, पृथ्वीच्या खाली आहे, तसंच जे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या मध्ये सुद्धा आहे, आणि जे स्वतःच स्वर्ग आणि पृथ्वी सुद्धा आहे, व ज्याला भूत, भविष्य आणि वर्तमान अशा प्रकारे ज्याला जाणलं जातं, ते कशामध्ये, ते तत्व कशामध्ये ओतप्रोत काठोकाठ भरलेला आहे, असा प्रश्न तिनं विचारला. महर्षी याज्ञवल्क म्हणाले की ते आहे आत्मतत्व, ते आहे आकाश, जे अख्खं ब्रह्मांड आणि आकाश हे त्या आत्मतत्वानं भरलेलं आहे. गार्गी म्हणाली, हे आकाश कशामध्ये, कशामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. तेव्हा महर्षी म्हणाले, त्या तत्वाला अक्षर ब्रह्म असं म्हटलं जातं, पण त्याचं शब्दानं वर्णन करता येत नाही. हे जे चैतन्य ऊर्जा तत्व आहे, ज्यानं अख्ख्या हजारो ब्रह्मांडांना तोलून धरलेलं आहे, ते निर्गुण आहे, निराकार आहे, अविनाशी आहे. त्याला शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. या मूळ पायाभूत ऊर्जा तत्वाच्या नियमनामध्येच सर्व ब्रह्मांड, सर्व जगत त्याच्या जणू आज्ञेमध्ये सूर्य, चंद्र, तारका, ग्रह हे आपापली मार्गक्रमणा करत असतात. विश्वाचे सर्व व्यापार त्या ऊर्जा तत्वामुळे नियमित होतात. त्यामध्ये त्या सगळ्या व्यवहाराच्या मागे या परमेश्वर तत्वाचं सामर्थ्य दडलेलं आहे. ते अखंड आहे, ते एकरस आहे, त्याच्या आत बाहेर असं काहीही नाही. मग हे जगतातल्या हजारो लाखो गोष्टी दिसतात, ते काय आहे, तर ते केवळ नाम रूप आकार आहे. एकाच सोन्याच्या मूलद्रव्याला दिलेले नाम रूप आकार म्हणजे त्याचे अनेक दागिने, पण सगळ्यांमध्ये मूळ तत्व सोनं जसं आहे, तसंच हजारो व्यक्ती, हजारो गोष्टी घ्या, त्या नामरूपानं वेगळ्या आहेत, परंतु प्रत्येकाच्या आतील मूळ गाभा हा परमेश्वर तत्व आहे. या संवाद या एपिसोडचा शेवट मी एका कथेनं करत आहे. अशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदातील जे प्रमुख संवाद घडून गेले ते आपण आता इथे बघितले. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी महर्षी दधीचींची कथा आपण बघणार आहोत. एकदा झालं काय की इंद्रसभा चालू असताना त्यांचे देवांचे गुरु बृहस्पतींचं आगमन झालं, परंतु
तरी सुद्धा इंद्रदेव त्यांनी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही, उठले नाही, त्यांना नमस्कार केला नाही, त्यांच्याकडे जणू त्यांनी दुर्लक्षच केलं. असं बराच वेळ गुरु बृहस्पती उभे राहिले, परंतु शेवटी त्यांना अतिशय राग आला. हा इंद्रदेव स्वतःला काय समजतो, माझा अपमान करतो असा, इथे बराच वेळ मी उभा आहे, परंतु त्यानं माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. ते तिथून बाहेर पडले आणि बाहेर पडले ते पडलेच. इंद्रदेवाला नंतर लक्षात आलं, अरे आपण बृहस्पतींचा अपमान केला. त्यांनी सगळीकडे बृहस्पतींना शोधून बघितलं, परंतु त्याला कुठेही ते मिळेनात. तेव्हा तो अतिशय घाबरला. आता इंद्रदेवाची सभा देवांच्या गुरुशिवाय कशी काय चालू ठेवायची, नाही का? त्याला मोठा प्रश्न पडला आणि तो ब्रह्मदेवांकडे धावत धावत गेला. आता मी काय करू, माझ्या हातून ही चूक झाली आणि बृहस्पती रागानं निघून गेले, काय करू मी आता, सांगा मला तुम्ही. तेव्हा ब्रह्मदेवानं म्हटलं, ठीक आहे, मला पर्याय शोधू दे. हा, विश्वरूप माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, विश्वरूपाला तुम्ही तुमचा गुरु करा. कोण विश्वरूप? महर्षी त्वष्टांचा पुत्र, ज्याला 3 मस्तक होती, असा विश्वरूप हा अत्यंत ज्ञानी आहे. शिवाय त्याला वैष्णवी विद्या सुद्धा त्याच्यामध्ये तो पारंगत आहे. त्याला आपण देवांचे गुरु करूया. तुम्ही त्याला विनंती करा, तो मान्य करेल. ते सगळेजण विश्वरूपाकडे गेले. देवांसकट इंद्र गेला, त्यानं मान्य केलं आणि तो देवांचा गुरु झाला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. परंतु काय झालं की तो जरी जो महर्षी त्वष्टा हे त्याचे वडील, परंतु झालं काय की त्याची माता जी होती ना, राका तिचं नाव, ती मात्र असुर होती बर का, दानव होती ती. आणि त्यामुळे विश्वरूपाचा ओढा केवळ देवांकडे नव्हता, त्याचं लक्ष असुरांकडे सुद्धा जायचं. वैष्णवी विद्या त्यानं असुरांना सुद्धा शिकवली. सगळं ज्ञान, देवांकडच्या घडामोडी, सगळं काही तो गुपचूपपणे असुरांना सुद्धा सांगायचा. मग हा कसला देवांचा एकनिष्ठ गुरु? इंद्राला जेव्हा हे समजलं, त्याला अतिशय राग आलं आणि त्यानं आपल्या वज्रानं त्या विश्वरूपाची बर का, विश्वरूपाची 3ही मस्तक त्यानं उडवून टाकली. महर्षी त्वष्टा अतिशय दुःखी झाले. आपल्या पुत्राची 3ही मस्तक इंद्रदेवानं मोडून टाकली, तोडून टाकली. त्यांनी ती सगळी गोळा केली, यज्ञ केला, होम हवन केलं आणि त्याच्यामध्ये 3ही मस्तक त्यांनी आहुती त्याची दिली. एका मस्तकापासून तितर झालं, दुसऱ्या मस्तकापासून कवळा पक्षी झाला आणि तिसऱ्यापासून चिमणी पक्षी झाली. त्या 3ही पक्ष्यांची यज्ञामध्ये त्वष्टांनी आहुती दिली आणि त्यातून एक महादानव, महाअसुर, महाशक्तिशाली राक्षस त्यातून निर्माण झाला. वृत्रासुर नावाचा राक्षस तिथे निर्माण झाला आणि त्वष्टांनी त्यांना चिडून आज्ञा केली, तू पृथ्वीवरचं स्वर्गातील सगळ्याच्या सगळं पाणी हे नष्ट करून टाक. त्याबरोबर त्यानं सगळ्याच्या सगळं पाणी आपल्या उदरामध्ये गिळून टाकलं. झालं, सगळे समुद्र आटून गेले, नद्या आटून गेल्या, दुष्काळ पडला, काय करावं कुणाला सुचेना.
इंद्रानं वज्रानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वृत्रासूर काही मरेना. तेव्हा ब्रह्मदेवानी म्हटलं, याला एकच उपाय आहे. दधीची ऋषींच्या अस्थींपासून, बर का, दधीची ऋषींच्या अस्थींपासून जर तुम्ही वज्र बनवलं तर त्या वज्रापासूनच हा वृत्रासुराचं मरण होऊ शकेल. आता दधीचींकडे अस्थिदान मागायचं म्हणजे सरळ सरळ त्यांचं मरणच मागण्यासारखं आहे की. पण करतात काय बिचारे सगळे देव त्यांच्याकडे गेले, याचना करू लागले की सगळीकडे हाहाकार झालाय, सगळ्यांचं अकल्याण होत चाललंय. मानव जातीच्या आणि देवांच्या कल्याणासाठी आपण कृपया तुमचं अस्थिदान आम्हाला करून द्यावं अशी ते विनंती करू लागले. आणि महर्षी दधीचींनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि समाजाच्या कल्याणासाठी म्हणून जर मला अस्थिदान करायचं असेल तर मला ते करावं लागेल, मला हा त्याग करायचा आहे असं त्यांनी निसंदिग्धपणे त्याला सांगितलं. समाजाच्या हितासाठी म्हणून मी अस्थिदान करायला तयार आहे असा उच्च प्रतीचा त्याग महर्षी दधीचींनी त्यांच्या मरणातून तो केला. मग त्यांच्या अस्थीपासून, बर का, त्यांच्या अस्थीपासून इंद्रानं वज्र तयार केलं आणि मग केवळ त्या वज्रानं वृत्रासुराचा नाश होऊ शकला. बृहदारण्यक उपनिषद भाग 7 संवाद हा एपिसोड मी इथे संपवते खरी, परंतु पुढचे एपिसोड आणि अनेक नवीन विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की कृपया YouTube वरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलला तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.